सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढार न्यूज आणि कलाकार या शोमध्ये. कलाकार या शोमध्ये आपण अनेकदा अनेक लोकांना भेटतो, अनेक लोकांकडून इन्स्पायर असतो, त्यांची जर्नी आपण जाणून घेतो, त्यांच्यासोबत ड्रायव्हर जातो. आज या सगळ्या गोष्टी आपल्याला एका कलाकारामध्ये भेटणार, कारण ते कलाकार जे आहेत ही इज अ ब्रिलियंट पर्सन आणि त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्याकडून अनेक गोष्टी लर्निंग आहेत, म्हणजे पर्सनल आयुष्यात सुद्धा. आणि त्यांची क्रिएटिव्हनेस जर आपल्याकडे आली तर यार आयुष्य खूप सुंदर होईल. ते व्यक्ती म्हणजेच महेश सर. खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, वेलकम ऑन द शो. सो सगळ्यात अगोदर कल्ला आणि कारमध्ये वेलकम टू कल्लाकार महेश सर. आणि सगळ्यात अगोदर गप्पा या गाडीच्या असणार आहे, ड्रायव्हिंग व्हीलच्या असणार आहे, कारण शोचं नाव कल्ला आणि कार आहे. परफेक्ट. सो कधी ड्रायव्हिंग व्हील हाती आली, युअर फर्स्ट कार, त्या कार ज्याच्यात अनेक तुमच्या असंख्य आठवणी आहेत, प्लीज सांगा मला. पहिली गाडी मी 2001 मध्ये घेतली. राईट. आणि ती मारुती 800 5 स्पीड गिअरवाली, छोटीशी एकदम. पण त्या गाडीला मी चमनचिडी म्हणायचो. ओके. कारण लिटरली आय हॅव ड्रिव्हन ऑलमोस्ट आत्तापर्यंत माझं 4.5 लाख किलोमीटर ड्रायव्हिंग झालं असेल. ओके. त्या 800वरच जवळजवळ 1,02,000 का काहीतरी किलोमीटर त्या गाडीवर झालेले. मग त्याच्यानंतर स्विफ्ट घेतलेली जेव्हा ती लॉन्च झालेली. दॅट वॉज माय सेकंड कार. मग थर्ड ती 2005 मध्ये घेतली. बरोबर. मग 2010 मध्ये करोला ऑल्टिस ती घेतली. राईट. मग 2015 मध्ये मर्सिडीज घेतली GLA. राईट. आणि ती जवळजवळ 10 वर्ष ती गाडी होती माझ्याकडे. आणि आता त्यात एक मध्ये छोटी i10 ग्रँड, ती पण ती आहे अजून. राईट. आणि आता ही इनोवा हाय क्रॉस. वाव. सो ड्रायव्हिंग इज लाईक एव्हरी डे. म्हणजे मी ठाण्याला 2000 मध्ये शिफ्ट झालो. बरोबर. आणि 2001 मध्ये गाडी घेतली पहिली. राईट. त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम्स कधीच अगदी असं टाउनला शूट असलं आणि खूप काय म्हणतात ट्रॅफिक वगैरे हां, तर मग ट्रेननी ट्रॅव्हल करतो. पण मोस्टली आता लास्ट 24 years आय हॅव बीन ड्रायव्हिंग. वाव. आणि कार इज लाईक सेकंड होम यार. कारण बॉम्बेत ड्राईव्ह करायचं आणि ठाण्याहून रोज त्या साईडला जायचं, दुसरंच घर आहे ते. सो इट इज यार. सर, आपल्या आयुष्यात ना एक कुठली तरी गाडी असते, त्या गाडीने आपले खूप गोष्टी पाहिल्या असतात. मग आपले प्रॉफिट्स असो, आपले लॉसेस असो, आपले इमोशन्स असो, आपले लवली मुमेंट्स असो, आपले बॅड मुमेंट्स असो. जर मी तुम्हाला विचारलं एवढ्या गाड्यांमध्ये ती कुठली गाडी आहे ज्यांनी महेश सरांचं सगळं काही गोष्टी पाहिल्या आहेत, आणि ती गाडी कोणती आणि का? आय थिंक ऑल द कार्स यार. बिकॉज फॉर अस कसं असतं बघ, आपण ज्या फील्डमध्ये आहोत आणि मी आता डिरेक्ट करायला लागलो, पण पहिल्यापासून सिनेमॅटोग्राफीज करतो इतके वर्ष झाली. म्हणजे 94 आय स्टार्टेड आणि 7 वर्षांनी पहिली गाडी घेतली. पण प्रत्येक गाडी इज ॲज इम्पॉर्टंट. कारण तुला सांगतो की मी शूटिंग सोडून काहीच करत नाही. आत्ता तू घरी बघितलं असशील, कधी कधी वेळ मिळतो तेव्हा मी पेंटिंग्स करतो. बट अदरवाईज ऑलवेज आय एम थिंकिंग अबाउट शूट्स. जे काही आता नवीन फिल्म्स चालू होतात किंवा ॲड्स करत असतो मी, म्युझिक व्हिडिओज असतात, सो त्याचाच कंटिन्युअस विचार चालू असतो. आणि ऑल दोज ब्युटिफुल मोमेंट्स विच आर स्पेंड अबाउट थिंकिंग, ती प्रोसेस असते ती मोस्टली गाडीतच होते. 94 यू स्टार्टेड आणि त्याच्यानंतर 6 वर्षांनी तुमच्याकडे पहिली गाडी आली. याचा अर्थ सर्वसामान्य कुटुंबातून तुम्ही आलेला आहात. अगदीच. म्हणजे या सगळ्या अर्थामध्ये गाडी जेव्हा घरात आली असेल तेव्हा ती एक मोठं टिकमार्क ऑफ द बकेट लिस्ट झाली असेल तुमच्या आयुष्यातली. म्हणजे यशाची पायरी जसं आपण चढत जातो तसं माझ्याकडे फ्लॅट येणं, गाडी येणं हे सर्वसामान्यांसाठी खरंच मोठी गोष्ट असते. तर जेव्हा ती गाडी घरी आली असेल, आईची, तुमच्या फॅमिलीची काय काय रिॲक्शन, मित्रांची काय रिॲक्शन होती? अरे सी, मी तुला सांगतो, जसं तू बोललास, अगदीच मिडल क्लास फॅमिली. वडिलांनी क्रॉम्प्टनमध्ये होते आणि ती बंद झाली, त्यामुळे ते जॉब सोडावाच लागला. म्हणजे मग ही ट्राईड लॉट ऑफ डिफरंट बिझनेसेस. तर तेव्हा मी आय थिंक 5वीत होतो आणि माझी बहीण 7वीत होती. तेव्हा आमच्या बाबांनी गाडी घेतलेली, ॲम्बॅसिडर होती. आणि ते त्यांनी बिझनेस करता म्हणून घेतलेली.
तर तेव्हा ती गाडी होती आणि ते सगळं, मग ती सुद्धा गेली कारण ते काय चाललं नाही. मग वडील दुसऱ्या वेगवेगळ्या ह्याच्यात होते. पण जेव्हा मी पहिली गाडी घेतली ना, त्याची मजा अशी आहे की माझे बाबा आता नाही आहेत, 2003 मध्येच गेले ते. बट ही वॉज, आमच्याकडे स्वामी समर्थांचं खूप आहे आणि ही वॉज काय म्हणतात, खूप स्पिरिच्युअली ते खूप पुढे गेलेले होते आणि ते पदयात्रा करायचे आणि ते हिमालयात चालायला गेलेले. सो पहिली गाडी त्यांना घ्यायला आणायला मी ती गाडी घेऊन गेलेलो बॉम्बे सेंट्रलला जेव्हा ते आले तेव्हा. आणि इट वॉज अमेझिंग यार, इट वॉज अ सरप्राईज फॉर हिम. सो त्या आमच्या लहानपणीच्या पहिल्या गाडीनंतर ती गाडी आली आणि ती सर्वात माझ्याकरता अमेझिंग मोमेंट होती की आपण आपल्या काय म्हणतात, जे काही आत्तापर्यंत जे काही आता मी आहे, तो माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांनी घडवलेले संस्कार असतील त्याच्यामुळेच आपण बनतो रे. प्रत्येक जणाचं तेच आहे. तुमच्या आयुष्यात मित्रांचा जो परिवार तुम्हाला मिळाला ना, तो सुपरहिट आहे. म्हणजे तो तुमची फॅमिली जेवढी इम्पॉर्टंट तेवढं तुमचा मित्र परिवार पण इम्पॉर्टंट आहे. अँड राईट फ्रॉम कॉलेज लेवल टू द फिल्म्स यू वर्क विथ. सो त्या परिवाराबद्दल काय सांगाल आपल्या इंडस्ट्रीच्या, दॅट फॅमिली, ती जी कडक फॅमिली तुमची आहे त्याच्याबद्दल? आत्ताच तू आता बघितलंस घरी, दॅट पोस्टर हॅज अबाउट 25 फिल्म्स, बरोबर, इंडिपेंडेंटली विच आय हॅव शॉट अँड डिरेक्टेड ऑल्सो. त्याच्यातल्या 2 मी डिरेक्ट केल्या आणि अजून बऱ्याच फिल्म्सवर त्याचं ॲक्शन कर, हे कर. सो वेन एव्हर वी शूट अ फिल्म, दॅट क्रू ऑल्सो बिकम्स अवर फॅमिली. तर अशी सी आपले घरचे आणि हे असतात, पण मोस्ट ऑफ द टाइम्स वी स्पेंड टाइम विथ ऑल ऑफ दीज गाईज टुगेदर आणि ती पण एक फॅमिलीच होऊन जाते रे. आणि मित्र म्हणशील तर इंडस्ट्रीमध्ये म्हणजे रवी आणि मी, आम्ही एका कॉलेजला होतो. एक्झॅक्टली. तो मला जेला, तो रवी मला 1 वर्ष ज्युनियर. आणि म्हणजे कॉलेजमध्ये पण आम्ही धमाल केली. नंतर त्याच्या पहिल्या 3 फिल्म्स मीच केल्या आहेत. एक्झॅक्टली. नटरंग, बालगंधर्व, बालक पालक. आणि त्याच्यानंतर काय झालं, माझे हिंदी प्रोजेक्ट चालूच होते. ही ऑल्सो गॉट बिझी आणि टायमिंग ना काय म्हणतात, कारण त्याचं जेव्हा शूट असायचं तेव्हा माझी कुठली ना कुठली तरी हिंदी फिल्म चालू. आणि हिंदी फिल्म एखादा तुम्ही घेतलीत ना की देन युअर लाईक 1 वर्ष वगैरे जातं रे कधी कधी. पण लवकरच करू आम्ही काम एकत्र. पण माझा पुण्याला माझा ग्रुप आहे ऍक्च्युली. ऑल माय बेस्ट फ्रेंड्स म्हणजे विवेक केळकर म्हणून आहे. तो ऍक्च्युली त्याचा मामा आमच्या बिल्डिंग मध्ये राहायचा, मी जिथे वाढलो लहानपणीपासून. त्यामुळे त्याला मी अगदी 1-2 वर्षापासून बघतोय. पण आमची घट्ट मैत्री झाली 94 पासून. सो ही वॉन्टेड टू गेट इन टू मॉडेलिंग. ओके. आणि तेव्हा मी इंडिपेंडेंट झालेलो. बरोबर. सो त्याच्यावर मी एवढ्या एक्सपेरिमेंट्स केले फोटोग्राफीच्या. आणि ही वॉज सच अ स्मार्ट गाय. म्हणजे मी त्याला आत्ताच मध्ये त्यांनी AI वर त्याचे जुने मी काढलेले फोटो पाठवले मला. मी म्हटलं ज्याला विवेक, तुझ्यापेक्षा आय वॉज मोर इगर फॉर हिम टू बिकम अ मॉडेल दॅन ही हिमसेल्फ. कारण त्याला रोज सकाळी 5:30ला जिमला जायला उठवायला जायचो. आम्ही एकत्र जिम करायचो हे ते. देन ही वेंट टू ऑस्ट्रेलिया. मग त्याचं लाईफ चेंज ॲक्च्युली फॉर हिम. बट तो माझ्याकरता म्हणजे मी खूप एक्सपेरिमेंट्स केली आहेत त्याच्यावर. आणि तो हॉटेल मॅनेजमेंटला होता. त्यामुळे त्याचे सगळा जो ग्रुप होता तो पुण्याला साईकुंज डहाणूकर कॉलनीत त्याचा फ्लॅट होता. तिथे ही सगळी गँग पडीक असायची आणि दे हॅव बिकम माय क्लोजेस्ट अँड द बेस्ट फ्रेंड्स. जो कॅमेरा आता तुम्ही म्हटला की मी त्याच्यावर प्रचंड एक्सपेरिमेंट केले, ह्याचा अर्थ त्याच्याबरोबर सोबत तुमची झालेली मैत्री त्या कॅमेरासोबत ती कधी निर्माण झाली पाहिजे? म्हणजे जे मधून त्याच्यानंतर कधी निर्माण झाली? माझा पहिला कॅमेरा तो सुद्धा मी घेतलाच नाही स्वतःहून. आणि आर्ट स्कूलला जायचं हे ठरवलेलं शाळेत असताना. पण 3rd इयरला आम्हाला वेगवेगळे कमर्शियलला 3 वेगवेगळे इलेक्टिव्ह असतात, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, इलस्ट्रेशन आणि फोटोग्राफी. सो समहाऊ मी त्या फोटोग्राफीच्या म्हणजे खूप असं मला काय म्हणतात
ते फोटो बघितले आणि त्या डार्क रूम्स होते आमच्या कॉलेजमध्ये, स्टुडिओज होते, ते खूप असे ना इन्स्पायर करायचे, यार हे काहीतरी वेगळं आहे. आणि अजून एक मजेची गोष्ट म्हणजे माझ्या आईचा एक भाऊ, म्हणजे तू येलो चित्रपटात जे मामाचं कॅरेक्टर आहे, तो ऍक्च्युली माझा मामा दिवाकर अनंत गायचा. तर त्याची दोन्ही मुलं ते फोटोग्राफी करायचे. तर मी शाळेमध्ये ते त्यांच्या घरीच किचनमध्ये त्यांनी डार्क रूम केलेली. सो आम्ही मामाकडे राहायला गेलो की रात्री मग ते मी आणि दीपा, अक्षरशः माझी बहीण, म्हणजे आम्ही 5-6 वर्षाचे असू तेव्हापासून मला आठवत आहेत गोष्टी. आणि मग तो आनंददादा आणि गोविंद की ते सांगायचे चला आता तुम्हाला जादू दाखवतो, आणि मग ते ब्लॅक अँड व्हाईट रोल डेव्हलप करायचे, मग त्या प्रिंट्स मारायच्या, मग त्या रेड लाईटमध्ये बघायच्या. सो ते सगळं लहानपणी बघितलेलं कॉलेजमध्ये ते मी अनुभवत होतो. आणि देन आय गॉट सो इन्वॉल्ड. मग आता 3rd इयरला आम्ही काय म्हणतात, आम्हाला प्रॅक्टिकल 4th इयरपासून असतं, थिअरी असते. ते 3rd इयरला, आणि तेव्हाच MTV लॉन्च झालेला. ते मी म्युझिक व्हिडिओज बघत असायचो आणि त्याच्यातलं जे काही क्रिएटिव्ह करायचे तसं काहीतरी कॉलेजमधल्याच कॅमेऱ्यावर एक्सपेरिमेंट्स करायचे. तेव्हापासून ते डोक्यात होतं फोटोग्राफी करायचं. तर माझा पहिला कॅमेरा घ्यायला माझ्याकडे पैसे नव्हते. तर माझा भाऊ आहे आणि माझी वहिनी, त्यांनी मला 5,000 रुपये दिलेले. आणि तेव्हा मी जेव्हा तो कॅमेरा घेतला तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी होतं की यार हे आता आपलं लाईफ आहे. अँड दॅट वॉज द टर्निंग पॉईंट आय थिंक ऑफ माय लाईफ. की ते पॅशनेटली तेव्हा ज्या मोठ्या फोटोग्राफर्सचं काम बघितलेलं, तो एक डोक्यात नेहमी विचार असायचा कुठेतरी जवळ जाऊन पोचायला पाहिजे तिकडे. पण तुला सांगतो ना, माझ्या आयुष्यात अशी काही क्लोज माणसं होती ना की ज्यांच्यामुळे मी आज आहे. म्हणजे मी जे काही आहे ते सगळ्यांच्या काय म्हणतात आशीर्वादामुळेच आहे ॲक्च्युली. मग त्याच्यानंतर कॉलेज झालं आणि 4th इयरपासून मग सिनेमॅटोग्राफीचा वेळ. तर म्युझिक व्हिडिओज बघायचो आणि ती एक्सपेरिमेंट फोटोग्राफीत करायचो. आणि ती काही सक्सेसफुल झाली, जी त्या माझ्या फायनल इयर प्रोजेक्टला मला 5 अवॉर्ड्स मिळालेली. आणि इट वॉज फन यार. मग कॅमेरामध्ये मग सिनेमॅटोग्राफी करायचं ठरवलं. द बेस्ट पार्ट वॉज माझ्या फॅमिलीने दे ऑलवेज सपोर्टेड. की असं नाही की बाबा तू जॉब घे आणि आता बास झालं. 2nd इयरपासूनच मी इंडिपेंडंट होतो. म्हणजे मी कॅलिग्राफी करायचो, पेंटिंग्स करायचो, आणि जे काय पैसे येतील ते घरी द्यायचे, पण वडील मलाच ते परत करायचे. तू कमवलेस, तुला हवं ते तू कर. खूप ठिकाणी असं वाटतं देर आर सम ब्रेक थ्रू मुमेंट्स इन युअर लाईफ जे आम्ही अभ्यास तुमच्यासोबत करतो तेव्हा असं वाटतं. सो वन इज, मला खरं असं वाटतं बालगंधर्व, ज्याची सिनेमॅटोग्राफी प्रचंड वेगळी होती. त्याचं कारण तुम्ही तो काळ उभा करू शकला. जो तो काळ, ज्या काळामध्ये तुम्ही आम्हाला घेऊन गेलात, त्याचे प्रत्येक सीन जर बघितले, म्हणजे जेव्हा बालगंधर्व व्ही शांताराम यांचा जो सीन होता तो आहे, आणि तो एक्झॅक्ट तसा तुम्ही रेप्लिकेट केलात किंवा तो उभा केलात. किंवा फॅशन मधला कंगनाचा जो वॉक होता त्याच्याबद्दलचा उल्लेख होतो. हा तुमच्या आयुष्यातलं जर मी तुम्हाला टॉप, म्हणजे आता हे सगळे तुमचे बेबीजच आहेत म्हणा, बट दॅट वॉज अ लर्निंग, दॅट वॉज अन ऍस्पेक्ट की मला काहीतरी वेगळं करायला मिळालं आणि ते तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील. त्या 3-4 गोष्टी कोणत्या आहेत त्या मुवमेंट्स तुमच्या आयुष्यातल्या, जेव्हा तुम्ही ऑन सेट यार हे मस्त झालं, हे काहीतरी वेगळं झालं असं वाटलं? तू एकदम करेक्ट बोललास. बालगंधर्वचा धर्मात्माचं त्यांचा चित्रपट होता, त्याचं आम्ही रिक्रिएट केलेलं आणि FTIच्या त्याच वास्तूमध्ये जिथे त्याचं शूटिंग पण झालेलं. आणि नितीन देसाई तर त्यांनी इन अँड आउट, आणि तो ना असं वाहून दिल्यासारखं त्या फिल्म करता त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं. त्याचे 5-5, 6-6 ट्रक त्यांनी ND स्टुडिओतून प्रॉपर्टीज मागवायचं प्रत्येक सेटअप करायला FTIला. हो. आणि तुला सांगतो, तो फर्स्ट डे होता आमचा, डे 2 होता, आणि ते लाइटिंग झालं ना जेव्हा, आणि त्याच्यात ते फ्रेममधनं बघितल्यावरच की तेव्हाचा काळ काय असेल आणि तेव्हाचं वैभव काय असेल ते त्या एका फ्रेममधनंच लक्षात येतं. आणि ती फिल्म जेव्हा रिलीज झाली तेव्हा तुला असे 2-3 सिक्वेन्सेस आहेत. ते आमचा प्रीमियर चालू होता आणि मिररमध्ये दोघांची रिफ्लेक्शन्स आहेत. म्हणजे
राहुल देशपांडे आणि सुबोध. अच्छा. तर रवी मी त्या गाण्याच्या नंतर ते त्या मिररमध्ये त्या Right. दोघांचा सीन आहे, त्या सीनला किंवा हा धर्मात्माच्या सीनला किंवा अजून असे बरेच ब्युटिफुल मोमेंट्स आहेत त्याच्यात. तर थिएटरमध्ये वाव महेश क्या बात है असे रिॲक्शन्स येत होते फ्रेम्स बघून. सो आय वॉज लाईक दॅट वॉज समथिंग एल्स फॉर मी. Exactly. किंवा दबंग पहिला जेव्हा रिलीज झाला आणि तेव्हा जे काही चुलबुल पांडे आणि ते म्हणजे तोपर्यंत मी हिंदी फिल्म केलेल्या होत्या, कॉर्पोरेट केलेली, फॅशन केलेली, हो, हो. विच वर ऑल्सो हिट फिल्म्स. पण ते जे काय म्हणतात दबंग वननी तेव्हाचे 150 CR केलेले आणि तो मॅडनेस काय असतो ना हिट फिल्मचा, तो तेव्हा मी अनुभवलेला आहे ॲक्च्युली. किंवा तुझी नटरंगच्या वेळी नटरंगची गाणी असतील, अप्सरा आली किंवा वाजले की बारा, किंवा तो तंबू सेटअप पूर्ण तुम्ही हो, आणि जो काय मॅडनेस चालायचा ना थिएटरमध्ये. सो आपली कलाकृती जेव्हा आपण थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर बघतो आणि त्याच्या एकेका फ्रेम करता आपल्याबरोबर म्हणजे प्रत्येक लाईट बॉय असो किंवा ॲक्टर असो, एव्हरी वन यार, फिल्म मेकिंग इज अ टीम वर्क. प्रत्येकाचा जो एफर्ट असतो ना त्याला मिळालेली ती पोचपावती असते. आत्ता सुद्धा हिरामंडी जे नेटफ्लिक्सचा शो आला, बिंज वॉच केला मोस्टली सगळ्यांनी आणि त्याच्यानंतर एवढे फोन, म्हटलं ठीक आहे यु नो ॲज अ सिनेमॅटोग्राफर मी केलं आहे, पण ह्याचं पण सगळं श्रेय मी एकाच व्यक्तीला देईन आणि ते म्हणजे संजय सर, संजय लीला बन्साली. हो, आउटस्टँडिंग. ही इज अ जिनियस. यूज ना, सगळं यूज दिसतं ना. हां, त्यांना लाजत आहे आणि तो विचार करण्याची कपॅसिटी ती सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे रे. कारण सी आपण चला आता मोठं काहीतरी करूया, पण मोठं काहीतरी करूया त्याच्याकरता तुला मोठं विचार करण्याचा सुद्धा एक कपॅसिटी लागते आणि ती बऱ्याच मोठ्या फिल्म्स म्हणून करायला जातात, त्याच्यात ते दिसत पण नाही रे. सो आणि फिल्म मेकिंग कसं आहे तुला सांगतो मी, संजय सरांना का मानतो तर प्रत्येक फिल्म म्हणजे त्याला फक्त काय म्हणतात मोठ्या फ्रेम्स, फक्त कॅमेरा आणि त्याचे सेट्स, त्याच्याबरोबर साऊंड डिझाईन, त्याच्याबरोबर ॲक्टर्स परफॉर्मन्स, त्याच्याबरोबर सीन कन्सीव्ह करणे, हे जे प्रकार आहेत ना, म्हणजे दॅट मॅन नेवर गिव्ज अप. आणि जेव्हा तुम्ही अशा मोठ्या माणसांबरोबर कामं करता त्यामुळे तेव्हा यू आर म्हणजे ते चॅलेंज असतं आपल्याकरता आणि अशी मोठी माणसं तुम्हाला सुद्धा टेस्ट करत असतात. म्हणजे जेव्हा मी सकलबन ते सॉन्ग सकलबन सॉन्ग मी शूट केलंय, संजय सरांनी मला सांगितलेलं मेरे को देख 3 बडे शॉट्स चाहिए, आणि जोपर्यंत त्यांना ते फ्रेम्स त्यांना हे होत नाही ना की येस दिस इज इट, पण त्यांना ते झालं की जगाला जाऊन सांगतात रे ते. एक्झॅक्टली. आणि दॅट इज व्हॉट द ब्युटी इज. मला खूपदा वाटतं की तुम्ही जेव्हा कलाकारांकडून काम करून घेता दॅट्स द बेस्ट पार्ट ऑफ युअर लाईफ, आणि ते काम तुम्ही येल्लोमध्ये तेव्हा गौरीकडून करून घेतलं. म्हणजे मला कधी कधी वाटतं उपेंद्र लेमेंची भूमिका ऑफ कॅमेरा तुम्ही करत होतात. यू कॅन डू इट गौरी, यू कॅन डू इट. तिच्याकडून काम करून घेणं द बेस्ट पार्ट वॉज की रितेश सर असो, तुम्ही असो, मृणाल ताई असो, ऋषिकेश सर असो किंवा उपेंद्र सर असो, तुम्ही प्रमोशन्समध्ये पण त्या मुलीला इतकं फोरफ्रंटला ठेवलं का सिनेमा तिचा आहे आणि तुम्ही सगळे बॅकफुटला गेलात. व्हॉट वॉज अ ब्रिलियन्स ऑफ येल्लो, त्या मुलीकडून काम करून घेणं आणि खऱ्या अर्थानं तो मूवी अगदी स्पेशल तिच्या एका स्माईलमुळे, तिच्या एका कर्तृत्वामुळे, आणि ती जे करते तेच तुम्ही खऱ्या अर्थानं फ्रेममध्ये आणलं. हाऊ वाज इट? कारण तुला सांगतो ना, जेव्हा उत्तुंग आणि राजू वनमाळी त्यांनी बालक पालकचं माझं काम बघितलेलं ऑन सेट आणि ते म्हणाले नाही रे ही एवढी इमोशनल फिल्म आहे, आम्हाला अशी अशी एक फिल्म करायची आहे विच इज अबाउट अ स्पेशल गर्ल आणि तिच्या आईचं स्ट्रगल. मग कोण तर गौरीचं एक छोटंसं आर्टिकल आलेलं ज्याच्यावरून वी डिसाइडेड की लेट्स मेक अ फिल्म ऑन गौरी, कारण असली इन्स्पिरेशनल स्टोरी आहे यार. तिच्या आईवडिलांना भेटल्यानंतर त्यांच्याकडून जे काय समजलं की वॉटर थेरपी म्हणून तिला करायला गेले आणि शी गॉट सो कम्फर्टेबल विथ द वॉटर, ते तिच्याकरता कॉम्पिटिशन आणि ते तिचं लाईफ बनलं. आणि तुला सांगतो ना, जेव्हा म्हणजे गौरीचं कास्टिंग कोणाला करायचं तर मग थिएटरमधले ॲक्ट्रेसेस
मी विक्रम गायकवाड विचार सरांना केला? पण ओ. हो त्यांना पण विचारलेलं. ते म्हणाले मी प्रॉस्थेटिक मेकअप करून देईन, पण माझा अख्खा क्लायमॅक्स अंडर वॉटर आहे. तो म्हणाला अरे पाण्यात गेल्यावर मग तुला तेवढं व्हीएफएक्सचं बजेट आहे का, ते क्लीनअप करायला लागणार आहे. गौरीला जेव्हा पहिल्यांदा बघितलं, शी इज फुल ऑफ लाईफ. म्हणजे असं ते म्हणतात ना, अरे स्पेशल आहे स्पेशल आहे. ती स्पेशल आहे. तिच्या त्या ती जो लाईफचा आनंद घेते ना, दॅट्स वाय शी इज स्पेशल. आणि तिला बघून मी म्हटलं यार वी गॉट आवर गौरी. द बेस्ट पार्ट इज ती फिल्म तिच्या बरोबर केल्यामुळे आणि तिलाच ॲज अन ॲक्ट्रेस घेतल्यामुळे, मेन प्रोटॅगनिस्ट, ती इतक्या लोकांना भेटली ना त्यावेळी, हजारो लोकांना भेटली. प्रमोशनच्या वेळी तुम्हीच तर सगळे होतात आणि शी हॅड टू फेस ईच अँड एव्हरी पर्सन इंटरव्ह्यूला. पण ती इतक्या लोकांना भेटल्यामुळे सी कसं असतं, अशा मुलांना जर का सोसायटीमध्ये ॲक्सेप्टन्स मिळाला तर त्याचा काय चेंज होऊ शकतो त्या मुलांवर, ते मी आणि माझ्या टीमनी अक्षरशः आम्ही बघितलंय, अनुभवलंय. तिचं स्पीच चेंज झालं बिकॉज शी वॉज टॉकिंग विथ सो मेनी पीपल. तिचा कॉन्फिडन्स लेवल अजून इन्क्रीज झाली. म्हणजे ती कॉन्फिडंट आहेच पहिल्यापासून. त्याच्याशिवाय व्हॉट एव्हर शी हॅज अचीव्ड ते करू शकत नाही कोणी. पण तुला सांगतो ना, सोसायटीमधला जो ॲक्सेप्टन्स असतो त्याच्यामुळे सुद्धा बरेचसे चेंजेस होत असतात. जर मी तुम्हाला आज सांगू की द अदर महेश लिमये स्टार्टिंग हिज करिअर नाव, त्याला तुम्ही काय सांगाल 2 वाक्य की ही शुड लर्न विथ हिज एक्सपिरियन्स, he should work hard, that is for true, he should keep patience, that is also true, आणि keep working. See, there are 2 words जे मी आत्तापर्यंत बरेच वेळा सांगत आलो आहे. एक तर तुमची पॅशन आहे तुमच्यात. यू हॅव टू बी अ गुड ऑब्झर्वर. एव्हरी फिल्म मेकर तू बघशील तर जो चांगला ऑब्झर्वर असतो ना, ही बिकम्स अ सक्सेसफुल फिल्म मेकर. सेकंड थिंग इज यू हॅव टू बी अ गुड ऑब्झर्वर and you must have patience. जर का तुम्हाला म्हणजे इफ यू हॅव टू गो लॉंगर वे, म्हणजे तुम्हाला ह्याच फील्डमध्ये तुम्हाला तुमचं अख्खं आयुष्य काढायचं असेल तर पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो ज्यांना सुद्धा ह्याच्यात करिअर करायचं असेल, यू हॅव टू थिंक फर्स्ट की बाबा आता हे देर आर 4-5 पाथ्स. माझ्याकरता माझ्या आवडीचा कुठला आहे, तर हा ह्यानी हे केलं, चल मी हे ट्राय करतो, त्यांनी ते केलं, ते अटेम्प्ट करू. त्या ह्याच्यात आपली प्राईम टाईम निघून जातो आणि मग इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. इफ गिवन अ चान्स, तुम्हाला या सीटवर कोणाला तरी बसवायचं आहे आणि निखळ गप्पामध्ये ड्रायव्हर एकदा तरी आयुष्यात जायचं, त्या व्यक्तीला तुम्ही भेटला असाल नसाल मला माहिती नाही, ती तुमची आयडल असो नसो मला माहिती नाही, पण तुम्हाला एकदा तरी त्या व्यक्तीसोबत ड्रायव्हर जायचं आहे, आणि का? रॉजर फेडरर. आय एम अ कम्प्लीट स्पोर्ट्स फ्रीक आणि ही इज काय म्हणतात वन ऑफ माय फेवरेट्स. कारण द वे ही प्लेड हिज टेनिस फॉर सो मेनी इयर्स, विनिंग 20 टायटल्स आणि एफर्टलेस. म्हणजे मला ती अजूनही सॅम्प्रस फेडररची मॅच ती आठवते, वेन ही बीट सॅम्प्रस ऑन विम्बल्डन कोर्ट. आणि सो तो विगर पण आहे ना त्याच्यात. सो आय वुड लव्ह टू गो ऑन ड्राईव्ह विथ रॉजर फेडरर. सुपर हिट. आणि खऱ्या अर्थानं लेट्स होप ती ड्राईव्ह लवकरच हो.